लोकसभेच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक असतानाच आता महाराष्ट्रात दावे प्रतिदाव्यांचा सामना सुरू झालाय। आमदार रवी राणांनी निकालानंतर उद्धव ठाकरे एनडीए मध्ये येणार असा दावा करत खळबळ माजवून दिली आहे। मोदीजींनी उद्धव ठाकरेंची उघडी ठेवलेली आहे, त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल। बडनेऱ्याचे आमदार आणि भाजपच्या उमेदवार नवनीत राणा यांचे पती रवी राणा यांनी वर्तवलेलं हे भाकीत। लोकसभा निवडणुकीच्या निकालाला अवघे काही तास शिल्लक राहिलेत। यात महाराष्ट्रात महायुती बाजी मारते की महाविकास आघाडी वरचढ ठरते याची जोरदार चर्चा आहे। पण यातच रवी राणा यांनी ठाकरेंचं राजकीय भविष्य सांगण्याचा प्रयत्न केल्याचं दिसतंय। हे सांगतानाच राणांनी महाविकास आघाडीत फूट पडेल असं भाकीतही केलंय। आणि मला असं वाटतं की ज्या उद्धव ठाकरेंनी इलेक्शनमध्ये टीका केली, टिप्पणी केली, ते उद्धव ठाकरे देशाचे पंतप्रधान मोदीजींची शपथ झाल्यानंतर 15 दिवसामध्ये जी खिडकी मोदीजींनी उद्धव ठाकरेंची उघडी ठेवलेली आहे, त्या खिडकीतून तुम्हाला आतमध्ये दिसेल। हे खऱ्या अर्थानं काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे। रवी राणा यांच्या या भाकितावर ठाकरेंच्या शिवसेनेनं जोरदार पलटवार केलाय। ठाकरेंच्या बद्दल कोणी येऱ्या गबाळ्यानं बोलू नये असा टोला संजय राऊत यांनी लगावला। या पक्षाचे स्वतःचे 18 खासदार निवडून सध्या आलेले आहे, परत निवडून येते। अशा पक्षाच्या भूमिकांवरती कोणी ऐऱ्या गैऱ्याने बोलावं, बरं का, हे बरोबर नाही। तुमचं तुम्ही बघा, तुम्ही तुमच्या निवडणुका लढा, ही लोकशाही आहे। आमच्या नादाला लागू नका। आमच्या भूमिका काय आहेत ते आम्ही ठरवतो एकत्र बसून। एकंदरीतच रवी राणांचा दावा आणि त्यावर संजय राऊत यांनी केलेले पलटवार, त्यामुळे निवडणुकांच्या आदल्या दिवशी महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय। आता या दाव्या प्रतिदाव्यांचं स्वरूप निकालानंतर नेमकं कसं होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।